नमस्कार. आज मी बनवणार आहे पनीर पुलाव. त्यासाठी 1 किलो बासमती राईस मी इथे 1 तास भिजत ठेवले आहेत. इथं अर्धा किलो कांदे बारीक कट करून घेतले. तिथं 4 टोमॅटो कट करून घेतलेत. गाजर 2 कट करून घेतले. इकडे मी टोप ठेवला आहे, त्यामध्ये घातला आहे तेल 4 पळ्या. कांदा टाकायचा आहे फ्राय व्हायला. कांदा छान असा आपला गुलाबी रंगावर भाजून झाला आहे. आता यामध्ये घालूया आलं लसूणची पेस्ट 2 चमचे. आलं लसूणची पेस्ट पण छानपैकी फ्राय झाली. यामध्ये घालणार आहे 2 वाट्या वाटाणे. ते पण आपण तेलामध्ये परतून घेऊया. आता याच्यामध्ये खडे मसाले घालणार आहेत. 2 ते 3 इलायची, छोटी इलायची, 3 मोठी इलायची, हे स्टारवाले 3 ते 4 फूल आणि हे तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत मधून कट करून 3. हे पण आता या तेलामध्ये आपण घालून 2 मिनिटं परतवून घेणार आहोत. ते आपले परतवून झाले. यामध्ये आता टोमॅटो आणि गाजर घालून घेऊया. परतवून घेऊया हे पण छानपैकी. इकडे मी मसाल्यामध्ये घेतला आहे 2 चमचे धने पावडर, 2 चमचे गरम मसाला, हे आहे बिर्याणी मसाला 2 चमचे, 2 चमचे घरगुती काळा मसाला. ते पण आपण आता यामध्ये घालून घेऊया. 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आपल्याला हे पण. आता ते मसाला आपला छान परतवून झाला. यामध्ये आता घालणार आहे पाणी. पाणी आपण मोजून घ्यायचं आहे. 2 वाटी तांदळाला 2 वाटीच पाणी घालायचं आहे. मग लागलंच तर वरून पाणी घालायचं आहे, नाही तर आपला पुलाव चिकट होऊ शकतो. आता आपलं छान असं उकळलेलं आहे मसाल्याचं पाणी. किलो पनीर पण कट करून घेतले. आता एक पनीर ना आपल्याला तव्यावर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. मी ह्या साईजमध्ये कापला आहे पनीर. याच्यामध्ये घालून घेऊया आता तांदूळ. आपण सर्व तांदूळ यामध्ये घालून घेतले. तर आता याला छान मिक्स करून आपण झाकण ठेवूया. पनीर फ्राय करण्यासाठी मी इकडे तवा ठेवला. यावर आता पनीर घालून घेणार आहे सर्व. आता या पनीरमध्ये थोडंसं मीठ आणि थोडं लाल तिखट घालून घेऊया. लाल तिखट आणि मीठ लावून घेतले. आता आपण हे पनीर पलटून पण शेकून घेऊया थोडंसं. जास्त नाही शेकायचं आहे आपल्याला, थोडं हलकं शेकून घ्यायचं आहे. पनीर शेकले आपलं. गॅस बंद करूया. आता पुलावामध्ये मीठ घालायचं विसरलो होतं. मीठ घालून घेऊया चवीपुरतं. मिक्स करून घेऊया छान हलवून. छान शिजतोय आपला पुलाव. आता थोड्या वेळात तयार होईल. यामध्ये घालायचे आहे आता कोथिंबीर आणि यामध्ये घालायचं आहे हे पनीर आणि ह्याला आता छान मिक्स करून घेऊया आपण. आपण भात शिजलाय का बघून. नाही शिजलाय अजून, थोडा वेळ आहे. याला झाकण ठेवून अजून आपण 5 ते 10 मिनिटं शिजवूया. बिर्याणी बरोबर खाण्यासाठी इथे रायता बनवायला मी 1 किलो दही घेतलेला आहे. त्यामध्ये घालत आहे जिरा पावडर, मीठ, आणि थोडीशी कोथिंबीर. आता छान मिक्स करून घेऊया. मग यामध्ये बुंदी घालायची आपल्याला. आता आपण छानपैकी दही मिक्स करून घेतलेला आहे सर्व. यामध्ये घालून घेऊया बुंदी. बुंदी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असा आपला रायता पण बनवून तयार आहे बुंदीचा. त्यांना कोशिंबीर नको होती, त्यांना बुंदीचा रायताच हवा होता. त्यासाठी मी बुंदीचा रायता बनवला आहे. पुलाव झालेला आहे. आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती एकदम सुटसुटीत असा पुलाव झालेला आहे आपला.
आता काढून मी सर्व करून दाखवते ताटामध्ये. छान असा आपला बुंदीचा रायता आणि पनीर पुलाव बनवून तयार आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.